समचरण सरोजम सांद्र नीराभुदाभम जगन्नहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दया नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नामो त्रिभुवन
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज्वनं वानर्योत्तमुख्यां श्रीरामदूतं शरणं प्रपदे। याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया यांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग की जनमानसाला आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे याची आठवण करून देणारा हा अभंग आजच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी निवडला आहे। विठ्ठल ज्यांचा या ठिकाणी कैलासवासी भीमा अमृता गवारी आज बाबांचं पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेले आहात। अभंगाचा अर्थ अगोदर तुमच्या समोर मांडते, नंतर कीर्तन ऐकायला तुम्हाला सोपं जाईल। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढा अट्टहास केला, परमार्थामध्ये आम्ही स्वतःला एवढं समर्पित केलं की आमचा शेवट गोड झाला। माणूस आत्ताच्या घडीला असा विचार करतो, माणसाला कधी पण दूरची दृष्टी असावी, आज काय चालले किंवा उद्या काय चालले माणूस याचा विचार करतो, पण आपला शेवट गोड होण्यासाठी माणसाने जीवनामध्ये काय विचार केले पाहिजे या विचाराला धरूनच हा अभंग आज तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे की माणसाने वेळी सावध झालं पाहिजे। आपला शेवट गोड होण्यासाठी आपण जीवनभरामध्ये काय केलं पाहिजे। जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं जीवन पूर्ण परमार्थामध्ये व्यतीत केलं, म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिस गोड झाला, आमचा शेवट गोड झाला म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या। आमचा शेवट गोड झाला, आता आम्ही निश्चिंत झालो, आम्हाला कुठल्याच प्रकारची आशा तृष्णा आमच्या जीवनामध्ये राहिलाच नाही आणि आम्हाला आनंद वाटतोय कशाचा। कवतुक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे की आम्ही अखंड भगवान परमात्म्याच्या नामाचे पोवाडे गातो, त्याचं गुणगान गातो, याचा आम्हाला आनंद वाटतोय। आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परी निली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी। आम्ही आता मुक्तीशी लग्न केले, तिला आमची सावली बनवले, तिला आमची पत्नी बनवले आणि पत्नी एका पुरुषाची सावली असते, ती त्याला कधीच सोडून जात नाही, तिलाच आमची सहचारिणी बनवले, रणरागिणी बनवले आम्ही तिला आमची, म्हणून तुका म्हणे मुक्ती परी निली नोवरीन आता दिवस चारी खेळी मेळी। अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या दिवशी घेतलेला याचा विस्तार करण्याचा प्रयत्न विठ्ठल पुण्यस्मरण आहे बाबांचं आणि सगळ्यांनाच माहीत आहे। ज्ञानोबारायांच्या ओवीबद्दल सांगायचं, तिथून जर सांगायचं म्हटलं तर उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रवेगा की ज्या माणसाचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस या भूतलावरतून जावं लागतं, ही गोष्ट सत्य आहे, अटळ आहे, ती कुणालाच चुकत नाही। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे खुल दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम।
ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. गदी मांडुळकर फार गोड सांगतात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. वर्धमान ते चाले, वर्धमान ते चाले, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. जरा मरण यातून सुटला म्हणजे कोणीच जन्म मरणाच्या फेड्यातून सुटका होत नाही. येते नाही उराले अवतार, येते नाही उरा आले अवतार. हेरते पामर देव केते, हेरते पामर देव केते. येथे नाही उरा आले अवतार, एरते पामर जीव किती. प्रत्येकाला यावं लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. हे प्रत्येकाच्या जीवनातली सत्य गोष्ट आहे. मग जन्म मरण कोणाला सुद्धा चुकत नाही. परंतु या काळामध्ये किंवा आपल्याला जर जन्म मिळाला तर आपण वागावं कसं, राहावं कसं, कर्म कसे करावे हे आपल्यावर अवलंबून आहे. ज्याने जास्त चांगले कर्म केले त्याचं फळ त्याला नक्कीच चांगलं मिळतं. का? कर्म चांगलं केलं तरच फळ मिळतं, नाहीतर कर्म देवाला सुद्धा चुकत नाही. आपण तर साधी माणसं आहोत. सीता मातेने एका चिमणीला पिंजऱ्यामध्ये कोंडलं होतं, तर सीता मातेला सुद्धा 14 वर्ष वनवासामध्ये पिंजऱ्यामध्येच राहावं लागलं. कर्म कुणाला चुकत नाही. देवाने सुद्धा राम अवतारामध्ये लपून बाण मारला, तर कृष्ण अवतारामध्ये तोच ज्याला बाण मारला तोच भिल्ल म्हणून जन्माला आला आणि त्याने कृष्णाला लपून बाण मारला. म्हणजे कर्म कुणाला चुकत नाही. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि कैकेयी मातेने प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं, जेव्हा भरतजींना कळलं, भरतजी आपल्या मामाच्या गावाला होते, भरतजीला कळलं की दादा आपले वनवासाला गेले. अयोध्यामध्ये भरतजी आले आणि विचारलं कैकेयी मातेला, आई तू काय केलं हे? अगं माझ्या दादाला तू वनवासाला पाठवलंस. कैकेयी माता म्हणतात, भरता अरे मी तुझ्या वडिलांकडून 2 वर मागितले, एक तुला राजगादी आणि तुझ्या भरताला तुझ्या दादाला वनवास मागितला. अरे तुझ्यासाठी मी राजगादी मानवली आई, पण राजगादी ती मला जर सुखच देणार नाही तर त्या राजगादीचं मी काय करू? आई तू बरं नाही केलं, लोकांचे शिव्या शाप खाऊन तू मला राजगादी मिळवून दिलीस. मला ही राजगादी नको. तू माझ्या दादाला वनवासाला पाठवलं, मी सुद्धा आता इथे राहणार नाही, मी सुद्धा वनवासाला जाणार. सगळी अयोध्या प्रभू रामचंद्रावरती एवढं प्रेम करत होती. ज्यावेळेस भरतजी देवाला भेटण्यासाठी निघाले, अयोध्येतल्या लोकांना म्हणावं लागलं नाही की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. भरतजी निघाले तर सगळी अयोध्या भरतजींच्या पाठीमागे. भरतजी विचार करतात, दादाला आपण वनवासाला, माझ्या आईने वनवासाला पाठवलं, आता मी दादाला माझं तोंड कसं दाखवणार? विचित्र वाटू लागलं. भगवान परमात्मा त्यावेळेस त्रिकूट पर्वतावरती होते. भरतजी जातात, त्रिकूट पर्वताला चक्कर मारून येतात आणि प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे येऊन चरणावर डोकं ठेवून ढासा रडू लागतात. रडतात. प्रभू रामचंद्र भरतजींना उठवतात, भरता अरे असं रडू नकोस, अरे मनामध्ये कुठला खंत ठेवू नकोस की तुझ्यामुळे मी वनवासाला आलो किंवा तुझ्या आईने मला वनवासाला पाठवलं म्हणून मनामध्ये विचार करू नकोस.
त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा संवाद चालू होता. त्या संवादातून प्रभू रामचंद्र भरतजींना सांगतात, भरता माय कैकई ना दोषी नवे दोषतात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझा, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. अरे भरता, ना कैकेयी माता दोषी, ना कौशल्या माता दोषी, ना सुमित्रा माता, हे तर माझ्या मागच्या जन्माचं कर्म आहे. म्हणून मनामध्ये खंत ठेवू नको भरतजी की तुझ्यामुळे मला वनवास मिळाला. आणि भरतजींना समजून सांगत होते, भरता आपल्या दोघांचा प्रवास असा आहे, दोन उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. एका सागरामध्ये दोन ओंडके वाहत चालले होते आणि एक लाट आली आणि त्या ओंडक्यांना वेगळं केलं. आता सुद्धा एक लाट येणार आहे, कीर्तन संपण्याची लाट. बऱ्याच गावावरून बरेच ओंडके आलेत. लाट आली की आपण बाजूला होणार, परंतु ही छोटी लाट आहे, कधी ना कधी आपली भेट होणार आहे. परंतु तीच लाट आज कैलासवासी भीमा बाबा यांच्या जीवनामध्ये आली आणि आपल्यापासून एवढ्या दूर घेऊन गेले ते आपल्यापासून की परत त्यांची ना आपली कधी गाठभेट होणार नाही होणार. एखादं पत्र जरी पाठवायचं ठरवलं तरी पोहोचू शकत नाही, फोन करायचं म्हणलं तरी फोन करता येणार नाही. चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. पत्र जरी पाठवायचं ठरवलं तरी पत्र पोहोचू शकत नाही दादा. कधी ना कधी आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे. हा संवाद भरतजी सांगत होते, भरतजींना सांगत होते प्रभू रामचंद्र. अशीच आपली भेट आहे, अगदी दोन ओंडक्यासारखे. म्हणून भरतजींना सांगतात, पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात, प्रेम भाव तुमचा माझा जागता मनात. सर्व संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही येणे सत्य ही त्रिवार, सत्य ही त्रिवार. म्हणून भरतजी तुम्ही मनामध्ये खंत ठेवू नका. जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ भोगावं. मग कर्म तुम्ही कसंही करा, कसंही करा, ते कर्म कुठूनही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते, हरिमुखी गातार पणचिता, हरिमुखी गातार पणचिता.
केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं ज्याचं कर्म तसं माणसाला भोगावं लागतं. एक कंपनीचे मालक होते आणि त्या मालकाच्या हाताखाली एक काम करणारे मॅनेजर. कंपनीचे मालक आले, सकाळ सकाळी त्या मॅनेजरवर राग काढला कशाचा तरी, त्याच्या कानाखाली मारली. मॅनेजरला आता उलटून बोलता येत नाही कारण आपले मालक आहेत, म्हणून घरी गेला आणि तो राग त्याच्या बायकोवर त्याने काढला. नाही नाही ते बायकोला बोलू लागला, खवळू लागला. आता बायकोला सुद्धा उलटून बोलता येईना कारण पती आहेत, म्हणून त्या बायकोने तिचा राग, तिच्या नवऱ्याचा राग तिच्या लेकरावरती काढला. लेकराला तिने मारलं, एवढं मारलं, बदडवलं, राग सगळा निघून गेला. लेकराला सुद्धा विचार करावा लागला, विचार म्हणजे आईला उलटून कसं बोलावं. दारात बसलं ते लेकरू, त्याच्या समोरून एक कुत्रं चालत जात होतं. त्याने दगड घेतला आणि कुत्र्याला फेकून मारलं. आईचा राग त्याने कुत्र्यावर काढला. ते कुत्रा असं पळालं, असं पळालं, ज्या मालकाने मॅनेजरच्या कानाखाली मारली होती त्या मालकाला जाऊन चावलं. कर्म कुठूनही कुठून आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचतं. एका माणसाला आंब्याची बाग दिसला, त्याच्या मनामध्ये आलं आपण आंबा तोडून खाल्ला पाहिजे. पण पाहिलं होतं कुणी? डोळ्यांनी पाहिलं, मनाला वाटलं तो आंबा खावा. पाय तिथपर्यंत घेऊन गेले, हाताने आंबा तोडला. तितक्यात आंब्याचा मालक आला. एवढं बदडवलं, एवढं बदडवलं, मार पाठीने खाला. आणि पाणी कुठून आलं? डोळ्यातून. पण पाहिलं होतं कुणी? डोळ्यांनी. कर्म जसं आहे तसं कुठूनही फिरून येतं. मग जीवनामध्ये कर्म आपण आपलं कसं करावं याचा माणसाने विचार केला पाहिजे. कर्म कुणाला चुकत नाही. आपण दिलेल्या देवाने जर आपल्याला जे काम दिलंय ना, त्यात सुद्धा कर्म जर कोण शिकवत असेल ना, तर सांगेन मी तुम्हाला, जनकजींचे अवतार संत श्रेष्ठ सावता महाराज कर्म शिकवतात. देवाने दिलेलं काम माणसाने प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, दिलेले काम माणसाने प्रामाणिकपणाने करावं. पण दादा प्रामाणिकपणा आता राहिला नाही, राहिला प्रामाणिकपणा. माणूस प्रामाणिकपणाने तर वागतच नाही. पण आता कलियुगामध्ये माणसं एवढी विचित्र झाली की अगदी दुसऱ्यांच्या बद्दल वाईट भावना ठेवतात. आणि दुसऱ्यांच्या बद्दल जरी वाईट भावना ठेवल्या ना तरी माणसाचं कर्म घडत असते. आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्यांच्या बद्दल चांगल्या भावना ठेवा. तुम्हाला दुसरा कुठला परमार्थ करायचा गरज नाही. माणसाने माणसाला ओळखलं तर नक्कीच त्याचं कर्म घडत असते. मी सतत सांगत असते कीर्तनाच्या माध्यमातून, एक वेळेस माणसाने देव होता आलं नाही तरी चालेल, पण माणसांनी माणूस व्हायचा तरी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. बन ना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. माणसाने माणूस व्हायचा तरी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. का प्रयत्न केला पाहिजे? तर आपला शेवट गोड होण्यासाठी. आपण गेल्याच्या नंतर कुठेतरी मागच्या माणसाने तरी म्हणायला पाहिजे, अरे चांगला होता तो बिचारा पण देवाने लवकर घेऊन गेला, असं म्हणलं पाहिजे मागच्या माणसांनी. किंवा आपण आपल्या मागच्या माणसांनी आपल्या लेकरांना तरी चांगले संस्कार लावले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपण गेल्याच्या नंतर मागं असा शेवट गोड होतो. लेकरांवर चांगले संस्कार केले तर लेकरं चांगलं आपल्या वर्ष श्राद्धाला असे कार्यक्रम घडून येतात. आणि आज नक्कीच सांगेन की या कीर्तनाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नक्कीच आजच्या कीर्तनामध्ये फार श्राद्ध भरलेलं आहे, किंवा ते श्रद्धेने जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात.
आणि आज नक्कीच श्राद्ध भरले. का श्रद्धेने या ठिकाणी मोठे मोठे कलाकार या ठिकाणी आहेत ना, अगदी यांच्या आवाजाला आपण विसरून जावं, आपलं देहभान विसरून जावं. आणि सांगेन तुम्हाला, ज्या कीर्तनामध्ये भगवान, ज्या कीर्तनी देवाचं नामस्मरण ज्या ठिकाणी गातंय, वर्ष श्राद्ध म्हणा किंवा सप्ताह म्हणा, त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. तेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आणि नक्कीच सांगेन की आज या ठिकाणी पुण्यस्मरणाला, बाबांच्या पुण्यस्मरणाला नक्की भगवान परमात्मा या ठिकाणी आहे. का एकदा नाराजीने विचारलं देवाला, देवा तुम्ही कुठे राहता, मी तुम्हाला शोधून शोधून थकतो पार. त्यावेळेस देवाने सांगितलं, माझे भक्त गाती जेथे नारदा आम्ही उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त गुणगान गातात त्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. आणि नक्कीच सांगेन तुम्हाला, आजच्या कीर्तनात भगवान परमात्मा असल्याशिवाय राहणार नाही. आपल्या श्राद्धाला त्या ठिकाणी कीर्तन घडून येणं म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की आपण जीवनामध्ये चांगलं कर्म केलं किंवा लेकरांवर चांगले संस्कार केले तर असे कार्यक्रम आपल्या मागे घडून येतात. नाहीतर लेकरांसुद्धा काही काही माणसं जीवन जगण्यामध्ये एवढी चुकतात. लेकरांसाठी खूप काही कमवून ठेवतात, पण लेकरांवरती संस्कार लावायला विसरतात. काशी गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती खेडेगाव होतं. त्या 20 किलोमीटर अंतरावरून छोटंसं कुटुंब आणि आई वडील आणि त्यांचा एक मुलगा. एवढे कष्ट केले बापाने, एवढे कष्ट केले लेकरासाठी. सगळं काही धन प्रॉपर्टी सगळं काही कमवून ठेवलं, पण लेकराला संस्कार लावायचे विसरले. काही ज्या वेळेस तो बाप अगदी शेवटच्या स्टेपला आला त्यावेळेस त्याला कळालं, अरे आयुष्यभर आपण धन प्रॉपर्टी सगळं कमवलं लेकरासाठी, पण लेकरावर संस्कार लावायचे विसरलो. आणि लेकराला वाईट वळण लागलं, व्यसन करू लागला, वाईट वाटू लागलं. पण एक दिवस तो पती तिच्या पत्नीला म्हणतो, आयुष्यभर लेकराला संस्कार नाही केले ग, पण माझी एक इच्छा आहे की मी गेल्याच्या नंतर माझ्या लेकराच्या हातनं माझी हाडं एका काशीच्या गंगेला अर्पण केली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. बाप मरण पावला. आईच्या लक्षात होतं आपल्या पतीचे हाडं लेकराच्या हातनं काशीला अर्पण करायचे. लेकराला सांगितलं, बाळ्या अरे तुझ्या वडिलांची इच्छा आहे की ते गेल्याच्या नंतर तुझ्या हातनं त्यांची हाडं काशीला पोहोचावेत. बाळा विचार करतोय, आयुष्यभर बापाने कष्ट केलं, ठीक आहे, एवढी गोष्ट आपण त्यांच्यासाठी करू शकतो. त्याने गाडीला किक मारली. 10 किलोमीटर अंतरावरती तो जाऊन पोहोचला. तितक्यात त्याच्या मित्राचा फोन आला. सांगितलं, बाळ्या कुठे आहेस तू? अरे 5 लाखाची जुगार लागली, मला वाटतं की 5 लाखाची जुगार तूच जिंकू शकतोस. बाळा विचार करतो, तिथून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती काशी होती. तो विचार करायला लागला, अरे पुढे जर गेलो तर आपली 5,000ची जुगार हातातून निघून जाईल. म्हणून काय करावं, तर समोरून एक ओढा चालला होता आणि त्या ओढ्याच्या बाजूला एक आजोबा चालले होते. विचारलं आजोबांना, बाबा हा ओढा कुठे चालला? सांगितलं, लेकरा हा ओढा काशीच्या गंगेला जाऊन मिळतो. त्याने विचार केला, आपण तिथपर्यंत गेल्याच्या ऐवजी आपण हे हाडं जर इथेच टाकून दिले तर आपोआप हाडं काशीला जाऊन पोहोचतील. ते हाडं घेतले तिथे टाकून दिले आणि गेला तो रात्रभर जुगार खेळला. पण संध्याकाळच्या वेळेला बापाला तो बाप त्याच्या पत्नीच्या स्वप्नात आला आणि ढसाढसा रडून सांगू लागला, अगं आयुष्यभर काबाड कष्ट करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून लेकरासाठी धन प्रॉपर्टी सगळं काही कमवलं ग. माझी एवढी एकच इच्छा होती, माझ्या हातनं माझे हाडं तुझ्या आपल्या लेकराच्या हातनं काशीला अर्पण करावे, पण माझे हाडं एका ओढ्यामध्ये टाकून दिले ग. माझ्या जीवनाचा सार झाला नाही, आयुष्यभर कष्ट केलं त्याचा सार झाला नाही. रडू लागला तो बाप. रात्रभर जुगार खेळून बाळा घरी आलेला होता. आईने सकाळी उठल्यावर विचारलं त्याला, बाळ्या तुला सांगितले होते मी बापाचे हाडं काशीच्या गंगेला अर्पण करायचे,
पण तू एका ओढ्यात टाकून दिलेस. काही वाटतं का नाही, काही कळतं का नाही? अरे तुला डोकं आहे का? तो आई म्हटला, आई तो मुलगा म्हटला, आई तुझ्या सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर देतो, पण मला सांग ना, मी एका ओढ्यामध्ये हाडं टाकले हे तुला कुणी सांगितलं? अरे बाळ्या, तुझ्या बापाने माझ्या स्वप्नात येऊन मला सांगितलं, माझे हाडं एका ओढ्यात टाकले रे. अरे काही वाटतं का नाही? पण ऐका दादा, तो उन्हाळ मुलगा असा म्हटला. त्याने गप बसावं तर तो आईला उलट बोलू लागला. आई, ज्या ठिकाणी मी बापाचे हाडं टाकले होते तिथून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती काशी होती. माझ्या बापाला तुझ्या स्वप्नात येऊन तुला सांगता आलं, 10 किलोमीटर परत येऊन तुझ्या स्वप्नात तुला सांगता आलं माझे हाडं एका ओढ्यात टाकले. जर 10 किलोमीटर पुढे जाऊन सांगितलं असतं की मी आता काशीला पोहोचलोय तर काय झालं असतं? जर असे लेकरं जर पोटाला जन्माला आले तर कुठं वर्षश्राद्ध, कुठं पुण्यस्मरण, कुठं दशक्रियाविधी. पण दादा, आपल्या लेकरांवर चांगले संस्कार केले हे कधी दिसून येतं? आपण गेल्याच्या नंतर. म्हणून जीवन जगत असताना माणसाने जीवनामध्ये चांगले कर्म तर करावेच, पण लेकरांवरती सुद्धा चांगले संस्कार लावावे. विठ्ठल जीवनामध्ये चांगले कर्म आणि चांगले पुण्य जर माणसाने कमवले तर नक्कीच आपल्याला चांगली अधोगती पुढे प्राप्त होते. ज्यावेळेस माणसं मरण पावतो त्यावेळेस हिंदू शास्त्राप्रमाणे त्या माणसावर अग्निसंस्कार केले जातात. 3 दिवस आत्मा घरामध्ये राहतो, 7 दिवस पंचकृषीमध्ये फिरतो. दशक्रियाविधी झाला की यमराजाच्या नगरीचा त्याचा प्रवास चालू होतो. पुण्य जर चांगलं असेल, पुण्य जर पदरी असेल, कर्म जर चांगले केले असतील तर सन्मानपूर्वक घेऊन जातात. आणि पुण्य जर चांगले नसेल तर मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाळ. म्हणून दादा, जीवनामध्ये विचार केला पाहिजे. जर आपल्याला चांगली अधोगती मिळावी किंवा मागच्या माणसाने आपली आठवण काढावी, मरणाधी सावध व्हावे, 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 मरणाधी सावध व्हावे. किरती करणी मारावे, 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 किरती करणी मारावे, मारावे, मारावे. जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. करणी मारावे, 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 किरती करणी मारावे, मारावे, मारावे. जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. टाळी वाजवा एकदा मंगलताईसाठी. खूप गोड प्रमाण दिलं. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे. कळावं माणसाला की जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपला शेवट गोड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जीवन जगत असताना सांगितलं मी तुम्हाला की कर्म आणि पुण्याचं गाठोडं जर आपल्यासोबत असेल तर नक्कीच आपण चांगल्या अधोगतीला मिळतो. म्हणून जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, यासाठी केला यासाठी केला होता दास. यासाठी केला होता दास, यासाठी केला
याच्यासाठी केला होता अट्टास. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर कर्म चांगली करून किंवा जलकल्याणाचं हित बघून तुकोबारायांनी आपलं आयुष्य या परमार्थामध्ये व्यतीत केलं. म्हणून तुकोबाराया म्हटले, दादा याच्यासाठी केला होता अट्टास. आपला शेवट गोड होण्यासाठी सांगतात तुकोबाराया की बाबांनो आयुष्य चांगलं जगा, कर्म चांगली करा, पुण्य कमवा. बरेच असे प्रसंग आहेत की तुकोबाराया म्हटले याच्यासाठी केला होता अट्टास. ज्यावेळेस इंद्रायणी मातेने कोरडा गाथा तुकोबारायांच्या स्वाधीन केला त्यावेळेस तुकोबाराया म्हटले याच्यासाठी केला होता अट्टास. कधी म्हणले तुकोबाराया? ज्यावेळेस विश्वाच्या मालकाने तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढला त्यावेळेस तुकोबाराया म्हटले याच्यासाठी केला होता अट्टास. असे अनेक त्या ठिकाणी प्रसंग आहेत. अजून कधी म्हटले तुकोबाराया? ज्यावेळेस वैकुंठाहून विमान तुकोबारायांसाठी नेण्यासाठी आलं त्यावेळेस तुकोबाराया म्हटले याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस त्यांचा गोड झाला दादा. पण काय केलं त्यांनी आयुष्यभरामध्ये सांगेन तुम्हाला. समर्पण आणि श्रद्धा या दोन गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं. बरं, श्रद्धा आणि समर्पण म्हणतात कशाला? ज्यावेळेस प्रभू रामचंद्र छोटे होते आणि खेळ खेळायचे, आपण ऐकलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळ खेळायचे, तसं प्रभू रामचंद्र सुद्धा खेळ खेळायचे. चिंडी फळीचा डाव, दोन बाजूचा डाव होता, दोन्ही बाजूला खेळायचं होतं. त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतात प्रभू रामचंद्र, लक्ष्मणा अरे आपल्याला चिंडी फळीचा डाव खेळायचा आहे, तू दुसऱ्या बाजूने खेळ. ताडकन लक्ष्मणजी उठले आणि सांगितलं, दादा मी दुसऱ्या बाजूने खेळणार नाही, मी खेळात सुद्धा तुमच्याच बाजूने खेळेन. जर तुम्ही मला दुसऱ्या बाजूने खेळायला लावलं तर मला खेळ खेळायचा नाही. याला म्हणतात श्रद्धा, की खेळात सुद्धा देवाच्या विरोधामध्ये उभं राहायला तयार नव्हते लक्ष्मणजी. मग देव विचार करतात, मग दुसऱ्या बाजूने खेळ कोण खेळणार? तितक्यात भरतजी उठले, सांगितलं, देवा दादा मी तुमच्या दुसऱ्या बाजूने खेळतो. भरतजी म्हणजे लक्ष्मणजी म्हणजे श्रद्धा आहेत आणि भरतजी म्हणजे समर्पण, की देवासाठी काहीही करायला तयार आहेत. दुसऱ्या बाजूने भरतजी आणि देवाच्या बाजूने लक्ष्मणजी दोघांचा डाव चालू झाला. भरतजी काय करायचे? चेंडूला अशी लात मारायचे आणि देवाकडे जोरात लोटायचे, जोरात लात मारायचे, देवाकडे ढकलायचे. भगवान परमात्मा त्याला उचलून घ्यायचे त्या चेंडूला आणि परत भरतजींकडे टाकायचे. हे काही लोक म्हणतात, भरतजी तुम्हाला जगाच्या मालकाला हरवायचंय, तुम्हाला दादाला हरवायचंय म्हणून तुम्ही चेंडूला जोरात लात मारताय, तुम्हाला हरवायचंय म्हणून लात मारताय ना. त्यावेळेस भरतजींचं वाक्य ऐका. भरतजी सांगतात, नाही नाही मला दादाला हरवायचंय, मला देवाला हरवायचंय म्हणून मी लात मारत नाही. अरे या फुटक्या नशिबावाल्याला सांगतोय, लात मारून ढकलतोय त्याला देवाकडे. अरे जा देवाच्या चरणावरती जाऊन लोटांगण घाल, पण फुटक्या नशिबाचं देवाच्या 5 हात लांबच थांबते, ढकलतोय पण जात नाही. संत असेच असतात, देवाकडे ढकलतात आपल्याला, पण काही माणसे एवढे दुर्भागी असतात देवाच्या जवळ जाऊन 10 हात लांबच थांबतात. मग काही लोक परत त्या ठिकाणी माणसांनी विचारलं देवाला, देवा भरतजी जोरात चेंडूला लात मारता, तुम्ही उचलून त्यांच्याकडे का फेकता? तुम्ही सुद्धा जोरात लात मारा, तुम्ही सुद्धा ढकला ना पायाने. त्यावेळेस देवाचे शब्द ऐका. भगवान म्हणतात, नाही नाही अहो माझे भरतजी म्हणजे संत आहेत आणि संतांच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येईल त्याला मी लात नाही, त्याला मी उचलून घेणार. काय म्हटले? मी त्याला उचलून घेणार. पण याच्यातून सांगायचंय मला एवढंच की श्रद्धा आणि समर्पण या दोन गोष्टी जर आपण देवासाठी दिल्या ना तर तो भगवान परमात्मा किंवा आपला शेवट गोड तरी होईल. आज या ठिकाणी कारण की आयुष्यभर कमावलेल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याचा जर सार झाला, कारण प्रपंचामध्ये राहून कोणी म्हणतं का माझा शेवट गोड झाला? आयुष्य शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. शेवट तो भला माझा भाऊ गोड
माझा बहु गोड झाला. आयुष्यामध्ये चांगलं कर्म केले तर म्हणता येईल, आपल्याला स्वतःलाच म्हणता येईल की आमचा शेवट गोड झाला. पण संसारात राहून जर तुम्ही किती कष्ट करून जर म्हटलात की आमचा शेवट गोड झाला तर त्याला अर्थ नाही. आयुष्यभर चांगला परमार्थ करून चांगले कर्म करून जर तुम्ही आयुष्य जगलात तर नक्की तुम्हाला म्हणायचा अधिकार आहे की याचसाठी केला होता अट्टास म्हणून शेवटचा दिस गोड झाला. सांगितलं मी तुम्हाला की शेवट गोड होण्यासाठी श्रद्धा समर्पण फार गरजेचं आहे. पण अजून सांगेन तुम्हाला, श्रद्धा आणि समर्पण कोणी देवासाठी दिलं? वृंदावनामधील गोप गोपिका देवावरती एवढा नितांत प्रेम करत होत्या, अगदी मनाने एवढं स्वच्छ प्रेम करत होत्या देवावरती की भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्यापासून कधी दूर गेले नाही. देवाची अशी एक भक्त आहे की देवावने तिला राहवतच नव्हतं. 2च अक्षरे तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे. तिने अशी भक्ती केली तिच्या जीवनामध्ये, असं समर्पण केलं, अशी श्रद्धा ठेवली देवावरती की तिचं नाव अगोदर घेतलं जातं आणि नंतर देवाचं नाव घेतलं जातं. तिच्या नावाला उकार नाही, वेलांटी नाही, पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना, त्या 2 कानामध्ये कान्हा लपलेला. नाव तिचं राधा. ती राधा, ऐका ना दादा, अजून सुद्धा संत म्हणतात राधे श्याम असं म्हणतात ना. कृष्णाचं नाव अगोदर घेतलं जात नाही, अगोदर तिचं नाव घेतलं जातं. देव सुद्धा तिचं भजन करतात, नवल नाही तर देवाची बासरी सुद्धा त्या राधेचं भजन करते. श्याम तेरी बंसी श्याम तेरी बंसी पुकारी राधा नाम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम, राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम, राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम, राधा को भी श्याम बोलो मेरा को भी श्याम, राधा को भी श्याम बोलो मेरा को भी श्याम. टाळी वाजवायची, टाळी वाजवायची. जय हो. श्याम तेरी बंसी
राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. श्रद्धा आणि समर्पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं भगवान परमात्म्याला दिलं की देवाला सुद्धा त्यांच्यापासून लांब जाऊ वाटत नव्हतं. जीवनामध्ये असंच अगदी संतांकडून शिकावं माणसाने की जीवनामध्ये देवासाठी जर काय दिलं पाहिजे म्हणजे आपलं समर्पण आणि देवावरती अगदी शुद्ध भावनेने ठेवली ती श्रद्धा. कारण की दादा देवाला दुसरं काहीच नको तुमचं, ना धन ना प्रॉपर्टी ना संपत्ती काहीच नाही. देव फक्त भावाचा भुकेलाय. तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. अति दुष्काळात याला, अति दुष्काळात याला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला, तोरा प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. म्हणून दादा जगद्गुरु तुकोबरे अभंगातून सांगतातच की तुम्ही देवासाठी काहीच करू नका, फक्त भाव आणि श्रद्धा समर्पण या 3 गोष्टी देवासाठी व्यतीत करा. आयुष्यावर जगद्गुरु तुकोबरांनी तेच केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की आमचा शेवट गोड झाला. आता शेवट गोड झाला मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगाचं 2रं चरण. आताने चिंतीने पावाला विसावा, आताने चिंतीने पावाला विसावा, आतनी चिंतीने पावला विसावा, आतनी चिंतीने पावाला विसावा, कुंडलिया धावा कृष्णाजिया, कुंडलिया धावा कृष्णाजिया, आताने चिंतीने पावाला विसावा, आताने चिंतीने पावाला विसावा, हे आतनी चिंतीने पावाला विसावा, आताने चिंतीने पावाला विसावा, आताने चिंतीने जय हो. पावाला विसावा, कुंडलिया धावा कृष्णाजिया, हे आतनी चिंतीने पावला विसावा, कुंडलिया कुंडलिया कृष्ण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आता आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला कुठल्याच प्रकारची आशा तृष्णा काहीच राहिल्या नाही. आमच्या सगळ्या तृष्णा मावळल्या, आशा मावळल्या. प्रत्येकाची आशा वेगवेगळी असते दादा. आपण आशा ठेवतो संसारामध्ये, आपली आशा असते तृष्णा असते संसारामध्ये. पण जगद्गुरु तुकोबारायांची आशा होती फक्त परमार्थामध्ये. आणि संसारातली आशा अपेक्षा जर ठेवल्या तर कधीच त्या माणसांचा शेवट गोड होत नाही. जीवनामध्ये सांगितलं मी तुम्हाला की कर्म चांगले करावे लागतात. कारण
या देहाचा भरोसा नाही दादा, कधी जाईन सांगता येत नाही. माणूस डोक्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य ठेवतो, पण सांगेन मी तुम्हाला, अल्पायुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनास उरले ते पाहेगा. 50 वर्षाचं आयुष्य आपलं झोपेत जातं, 50 वर्षच आपल्या हातामध्ये आहे. मग या 50 वर्षाच्या काळामध्ये आपण कसं जगावं माणसाने विचार केला पाहिजे. आणि खरं म्हटलं तर देवाने एवढा सुंदर नरदेह दिलाय ना, कारण जे ज्ञान मानवाच्या जन्मामध्ये आहे ते ज्ञान इतर कुठल्याच गोष्टी आणि कहे ज्ञान नाही कोटे नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. हे यात देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याची देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवाने दिलाय सुंदर नरदेह, त्या नरदेहाच्या माध्यमातून नक्कीच आपण चांगलं केलं पाहिजे. पण माणसांना नरदेहाच्या बाबतीत जास्त अहंकार आहे. पण अहंकार काही कामाचा नाही. अहंकार माणसाला एक ना एक दिवस डुबवतो. हा देह, या देहाची कधी ना कधी माती होणार आहे. माणसाने याचं डोक्यात ठेवलं पाहिजे. का, ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस आपला जन्म लाकडावरच आला होता, आणि जाताना सुद्धा आपण कुठे जाणार आहोत, लाकडावरच जाणार आहोत. आपली राखच होणार आहे. जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, क्या जीवन क्या मरण कबीरा, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल बनाया लकड़ी का, जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. आपला जन्म झाला त्यावेळेस, आपला जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला कुठं ठेवलं जातं, पाळण्यात ठेवलं जातं. तो पाळणा सुद्धा कशाचा असतो, लाकडाचा असतो. आपण मोठे होतो, शाळेत जातो, तिथे गेल्याच्या नंतर आपण जर आपल्याकडून काही चुकलं तर गुरुजी सुद्धा आपल्याला कशाने हाणतात, लाकडाच्या काठीने हाणतात. त्यानंतर आपला विवाह होतो किंवा विवाहाच्या वयामध्ये आपण येतो, त्यावेळेस आपला मंडप सुद्धा लाकडानेच त्या ठिकाणी सजवला जातो. आता कुठे लोखंडाचे खांब आहेत. पूर्वीच्या काळी लाकडं होते. आणि मेल्याच्या नंतर आपली शय्या सजावली जाते, त्यावेळेस आपला मृतदेह सुद्धा कुठे ठेवतो, लाकडावर ठेवतो. म्हणून जीवनाचा कधी, देहाचा कधी माणसाने गर्व नाही केला पाहिजे. त्याची कधी कधी राख होऊन जाते. आणि अजून एक की येताना सुद्धा एकटंच यावं लागतं, जाताना सुद्धा एकटंच जावं लागतं. शरीराची होय माती, कोणी ना येते सांगती. म्हणून दादा इथे कुणी कुणाला त्या ठिकाणी सोबत येत नाही, कुणी कुणाचं कर्म वाटून घेत नाही. कर्म आपल्यालाच करावं लागतं. जेवढं चांगलं कर्म कराल तेवढं चांगलं आपल्या त्या ठिकाणी मिळू शकतं. म्हणून जीवनात चांगले कर्म करा. तुकोबरायांनी आयुष्यभर तेच केलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा, तृष्णेची या विठोबा रघुमा.